नमस्कार. आद्यम योगालयाच्या पुस्तक वाचन या ऑडिओ क्लिप सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी युगंधरा शिराढोणकर, योग थेरपिस्ट, या उपक्रमाची प्रस्तुत करते आहे. या उपक्रमामधलं पहिलं पुस्तक आपल्यासाठी मी घेऊन आले आहे. मनगंगेच्या काठावरती डॉक्टर रमा मराठे लिखित. लेखिकेच्या मनातलं मानवी मनाचे नादावून टाकणारे नजारे नित्य नवे, नवलाट टाकणारे या मनाचा मला नेहमी मोह पडत आला. आपण असे का वागतो हा प्रश्न नेहमीच सतावित राहिला. मानवी जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करताना ओटीत फुलं वेचावी तसं हे सगळं वेचित राहिले. त्यातील काही फुलांचा हा मनोहारी हार तुमच्यासाठी. तरीही गेलं द्यायचं राहून असं माझ्या मनात अजून खूप काही आहेच. मनाचा थांग मला तरी कसा लागावा. म्हणूनच पुन्हा भेटू मनगंगेच्या काठावरती. विविध क्षेत्रातील नामांकित यशस्वी व्यक्तींना लेखन करावेसे का वाटते? त्यांनी केलेल्या लेखनामुळे ते आता लेखक म्हणूनही ओळखले जातात. तर असं लेखनाकडे वळावं असं त्यांना कसं, कधी, का वाटलं? या क्षेत्रातील गोड कटू अनुभव, दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांना संयोग साधता आला का? दोन्ही क्षेत्र एकमेकांना पूरक झाली का? याचा मागोवा घेणारी डॉक्टर रमा मराठे यांची अनुभव कथात्मक विशेष मुलाखत. जे जीवन साहित्य जातं ते साहित्य. साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब. साहित्य समाजातून फुलतं, पुन्हा प्रत्ययाचा आनंद देतं. चांगलं साहित्य समाज घडवतं देखील. आपलीच आपणाला ओळख करून देणारा एखादा विचारसुद्धा जीवन बदलवून टाकणारा ठरतो. मग सुखाची कवाडं उघडतात आणि वेदना विरून जातात. वेदना हा साहित्याचा आणि वैद्यकशास्त्राचा केंद्रबिंदू. साहित्य आणि वैद्यकशास्त्र वेदनेभोवतीच फिरत राहतं. आनंद निर्मिती ही अर्थात याच नाण्याची अपरिहार्य अशी दुसरी बाजू. म्हणून माझी वैद्यक वृत्ती आणि देवदयेने लाभलेली थोडीफार साहित्यिक दृष्टी या दोन्ही गोष्टी माझ्या मनात नेहमीच एकमेकांना समृद्ध करत आल्या आहेत. एखादा अवघड आजार बरा केल्यानंतर रुग्णाच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू आणि एखादी चांगली कविता, कथा, व्याख्यान किंवा लेख यामुळे श्रोत्याच्या, वाचकाच्या चेहऱ्यावर फुलत जाणारा आनंद, यातील अधिक वजनदार काय हे तागडीत घालून पाहण्याची आवश्यकता मला कधीच वाटली नाही. माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या. लहानपणापासून मी शब्दांवर प्रेम करीत आले, इतकं की चांगल्या सुरवटीचं गाणं देखील शब्द भारावणारे नसतील तर आवडायचं नाही, अजूनही आवडत नाही. तेव्हा तर मी भन्नाट वाजायची, हातात मिळेल ते. अर्थात माझ्या हातात फारसं वाईट काही पडू नये याची काळजी दादांनी, म्हणजेच माझ्या वडील डॉक्टर वसंत श्रीनिवास मुळे यांनी घेतली. दादांना पुस्तक खरेदीचं वेडच होतं. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी सारख्या खेडेगावात वाचनालय वगैरेची सोय नसल्यामुळे पुस्तकं, दिवाळी अंक, मासिकं, वर्तमानपत्र, त्यांच्या रविवार पुरवण्या हे सर्व विकत घेऊनच घरात यायचं आणि मग ते मनसोक्त वाचता यायचं. कितीही वेळा. वि. स. खांडेकरांची ययाती कादंबरी मी अनेकदा वाचली, वेगवेगळ्या वयात वाचली आणि प्रत्येक वेळी मला ती वेगळी समजली. अक्षर साहित्यांचं हे गमक दादांनी जाणल्यामुळे शेतकऱ्याच्या, जमीनदाराच्या घरात धान्याची पोतीच्या पोती व कोठारं असावीत, खाण्यापाण्याची रेलचेल असावी, तसं आमच्या घरात पुस्तकांचे, वर्तमानपत्रांचे ढीग व पुस्तकांनी भरून वाहणारी कपाटं होती. आम्ही या बाबतीत खरंच खूप श्रीमंत होतो. लिखाण हा माझ्यासाठी एक खेळ होता, आनंद होता. 8-9 वर्षाची असल्यापासूनच माझं लिखाण मला आठवतंय. निबंधाचं कौतुक व्हायचं. निबंध स्पर्धेतून बक्षिसं मिळायची. मी खालच्या इयत्तेत असतानाही वरच्या इयत्तेतील मुलांचे निबंधावर माझे निबंध अनेकदा बाजी मारायचे.
मी स्वयंपाक करते असल्या नाट्यछटा काहीतरी नवीन शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेल्या मला आठवतात. आजूबाजूच्या मुलामुलींना गोळा करून नाटक खेळायचं. त्यासाठी लागणारं सामान गोळा करताना होणाऱ्या वात्रटपणाबद्दल मार खायचा इत्यादी प्रकार तर नेहमीचेच. या नाटकांची लेखिका सूत्रधार मीच असायचे. चूल बोळक्यांच्या भातुकलीसारखी माझी लिखाणाची भातुकली चालायची. म्हणजे मांडी घालून पद्मासनात बसल्यावर ज्ञानेश्वरीतल्यासारख्या ओव्या बेव्या सुचतात का, की फडताळात लपून बसल्यावर मना सज्जना वगैरे सुचतं का, हे मी करून पाहिजे. एकदा मी चोरून मोठ्यांसाठी नाटक लिहिलं होतं. ते दादांनी प्रसिद्ध का केलं नाही असं वाटायचं. मग मोठ्यांसाठी नको तर मी जादूचा घोडा, जादूची अंगठी असली 100 पुस्तकं गोळा करून वाचून त्या धर्तीवर छोट्या लिहिल्या. आपण त्याची पुस्तकं करूया ना दादा, असला हट्ट चालूच असायचा. थोडी मोठी झाल्यावर कविता लिहायला लागले. शिरीष पैचे हायकू लोकप्रभेत बहुधा. प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला तसलं काही जमतं का वगैरे प्रयोग चालू होते. पण घोडी तेव्हा काही तशी पुढी सरकले नाहीत. हे असले उद्योग आपण तेव्हा करीत होतो हे या लेखाच्या निमित्ताने आठवलं एवढंच. एकंदरीत लिहिणं ही माझ्यासाठी सहज प्रवृत्ती होती. नंतर मात्र लिहिण्याची खुमखुमी असली तरी हे नसते उद्योग पुरे आता. अभ्यास महत्त्वाचा या सदराखाली FY सायन्स, इंटर सायन्स झालं. तू डॉक्टर होणार हे मनावर बिंबवलं होतं, पण तशी सक्ती मात्र नव्हती. घरात पिढीजात वैद्यकी. त्या खेडेगावात का होईना पण दादांचा वैद्यकीय क्षेत्रातील पराक्रमांच्या कथा. उदाहरणार्थ डोंगरावरील गावात एका माणसाला डुकरानं फाडलं. त्याला दादांनी रात्रभर जागून कसं शिवून काढलं वगैरे कानावर गोष्टी यायच्या. विंचू साप चावून मरणोन्मुख झालेल्या पेशंटना दादा अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढायचे. दादांची ही साप विंचू स्पेशालिटी गिरी एकदा अगदी प्रकर्षाने जाणवली. गावात कोणी तरी शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं नाटक आलं होतं. त्यातल्या मुख्य नटाला विंचू चावला आणि दादांनी उपचार केले होते. अनेक लोक दातांना बापू, आजोबांना नमस्कार करायचे. वसंताची पोरगी नागो तू, तुझ्या बापानंच मला वाचवलं हो वगैरे ऐकायला मिळायचं. त्यामुळे खरोखरच आपण डॉक्टर सोडून इतर काही व्हायचं असतं हेच मला माहीत नव्हतं. एकंदरीत मी मोठ्या हौशीने डॉक्टर झाले. अवघड आजार बरा केल्यानंतर जी आनंदाची कारंजी मनात उसळतात, आजही त्याची तर चटकच मला लागली. डॉक्टर रवी भेटले. लग्न झालं. त्यामुळे लग्नापूर्वी थाटलेल्या डॉक्टरकीचा संसार सुरूच राहिला. त्यात कधीही खंड पडला नाही. लिहिणं मनात उसळी मारतच होतं. बेळगावच्या तरुण भारतमध्ये वैद्यकीय लेख, दिवाळी अंकात कथा, ललित लेख, स्वांत सुखाय कविता असं चालूच होतं. आपण लिहिलेलं प्रसिद्ध झालं याची तर अक्षरशः झिंगच चढायची. वयाच्या 21व्या वर्षापासूनच माझं सर्व लेखन प्रसिद्ध झालं आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला लोकांना त्याबद्दल काही सांगावं, समजून द्यावं या उर्मीमुळे बेळगाव तरुण भारतच्या रविवार पुरवणीत वैद्यकीय लेखन केलं. केसरी स्वराज्य यातूनही लेखनमाल्या लिहिल्या. 25-30 वर्षापूर्वीच्या त्या लेखनाची पुस्तकं झाली. ती मात्र आता 15-20 वर्षापूर्वी. उदाहरणार्थ स्वभावाला औषध आहे. त्यानंतर माझी इतर सर्व आत्मविकास वा तत्त्वज्ञानात्मक पुस्तकं ही मात्र माझ्याच गरजेपोटी जन्माला आली असं मी म्हणेन. कार्ल युग या मानसशास्त्रज्ञाने एका ठिकाणी असं म्हटलं आहे की कोणतीही नवनिर्मिती प्रज्ञेने होत नसते. तिच्या मुळाशी आंतरिक गरजेपोटी क्रियाशील होणारी क्रीडा ही सहज प्रवृत्ती असते. सृजनशील मन हे आपल्या आवडत्या वस्तूशी खेळत असतं. फॅन्टसी ही युगच्या मते सर्जन आहे. कलावंताच्याच नव्हे तर कोणत्याही सृजनशील व्यक्तीच्या जीवनात जे काही
महत्तम असतं त्या सगळ्याचा मूलस्रोत फॅन्टसीतच असतो. माझ्याही बाबतीत नेमकं हेच झालं असं मागे वळून पाहता मी म्हणेन. माझी पुस्तकं हा माझ्याच आंतरिक गरजेपोटी घेतलेला त्या त्या विषयाचा मागोवा असं मी म्हणेन. मी एकतर वर्किंग वुमन आहे, वैद्यकीय व्यवसाय, कॉलेजमधील प्राध्यापकी याला वेळ द्यावा लागतो. मुलांना चांगलं वाढवणं आपल्याला जमेल की नाही असं टेन्शन मनात असावं, की बालमानसशास्त्राचा अभ्यास केला, यात एक डिग्रीही घेतली आणि मग याविषयी पुढारीच्या बहार पुरवणीत जी लेखनमाला लिहिली त्याचंच पुढे असं घडवा मुलांचं व्यक्तिमत्व हे पुस्तक झालं. रंगसुखाचे व हसत जगावं ही पुस्तकं हे माझं स्वतःशी समजूत घालणं, स्वतःला समजावणंच आहे. या पुस्तकाच्या मुळाशी माझी वेदनाच आहे. फक्त त्या वेदनेचा बाजार मांडण्याऐवजी ज्या विचारांनी मी ती वेदना शमवली त्या विचारांची रोषणाई मी जगासमोर मांडली. तमाच्या तळाशी लागलेल्या विचारांच्या दिव्यांचा उत्सव सादर केला. याबद्दल मी या पुस्तकात प्रस्तावनेत लिहिलंच आहे. लांबच्या लोकांचं राहू द्या, पण काही तथाकथित जवळच्या व्यक्तींनी अकारणच मला एवढं भावनिक दुःख दिलं की अतिशय संवेदनाक्षम असलेल्या माझ्या मनाला त्या दुःखाचा तिटकारा वाटायला लागला. ते काही दिवस अगदी खारट होऊन गेले, एवढे की मी सुख शोधायला लागले आणि रंगसुखाचे चित्रित झालं. एवढंच नव्हे तर मी अंतर्मुख, चिंतनशील झाले, तत्त्वज्ञानाची अभ्यासक बनले. यात मी जे लिहिलं ती नुसतीच माहिती नव्हती, तर अनुभूती होती. माझ्यातील लहान मुलीची लपाछपीचा खेळ खेळताना उत्साहानं लपणाऱ्या खेळगड्याला शोधून काढणाऱ्या लहान मुलाचा उत्साह त्यात होता. त्यानं सुखाला शोधण्याचा प्रयत्न केला. तो लहान मुलासारखाच केला, कुण्या मोठ्यांसारखा नव्हे. आणि म्हणूनच प्रत्येक माणसात असणाऱ्या लहान मुलाची आणि माझी एकदम गट्टी जमली. खेळ मस्त रंगला. गीता अर्जुनाला तणावस्थितीत सांगितली गेली, म्हणूनच गीता व पर्यायाने ज्ञानेश्वरी हे तणावमुक्तीसाठी आद्य ग्रंथ होत. त्या विशिष्ट काळात मी प्रचंड तणावाखाली होते. वरवरच्या उपायांना उपयोग होईना. फक्त थोडा वेळ भूल दिल्यासारखं वाटायचं. काय करावं सुचेना आणि मग लहान मुलानं आईपाशी धावत जावं तशी मी ज्ञानेश्वरीकडे धावले. माझ्या मनाचा शोध घेऊ लागले. एक डॉक्टर म्हणून मला माहिती असलेलं ताणतणावामागचं शास्त्र आणि गीता ज्ञानेश्वरीतील विवेकनिष्ठ आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगून जीवन जगण्याची कला यांची सांगड घालू लागले. त्यावेळी जे सांगून मी स्वतःची समजूत घातली तेच मी हसत जगावं या पुस्तकात लिहिलं. सर्वाधिक महत्त्वाचा तणाव कोणता, तर स्त्री पुरुष नात्यातील, जो इतर अनेक ताणतणावांना जन्म देतो. या विषयावर काही लिहावं हे मनात असतानाच डॉक्टर जॉन ग्रे यांचं मॅन आर फ्रॉम मार्स अँड वुमन्स आर फ्रॉम व्हीनस हे पुस्तक हाती आलं आणि इतकं आवडलं की याचं भाषांतर करावं अशी उत्कट उर्मी मनात दाटून आली. अनुवाद करताना त्या मूळ लेखकाची आणि आपली वेवलेंथ जुळावी लागते, तरच त्या लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे ते अनुवादक आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो. ही वेवलेंथ इतकी जुळली की प्रत्येक वाक्याचा यथार्थ अनुवाद करणं हे विनासयास घडलं. भारतीयकरणामुळे वाचकांना हे पुस्तक आपलं वाटलं. तो आणि ती हे पुस्तक लिहिताना मी कितीदा तरी अंतर्मुख झाले. नवी जाणीव आली आणि ती भावनिक जगाचा कायापालट करणारी होती. मला खूप दिवसांपासून काहीतरी हवं होतं, ते हेच असं वाटलं. वैद्यकीय व्यवहार करताना रोगमुक्तीसाठी औषधोपचारांव्यतिरिक्त आम्ही मानसोपचार, समुपदेशन, कार्यशाळा, व्याख्याने इत्यादी उपक्रम राबवले. तसेच मराठे हेल्थकेअर मध्ये आहार, व्यायाम, निसर्गोपचार, योगविद्या इत्यादी अनेक मार्ग चोखाळले. या प्रयत्नातून अवतरलं
माझं आणि डॉक्टर रवींचं औषधाविना आरोग्य. अधूनमधून मी कविता करते आणि मला कविता होतात. भा साहित्य संमेलन, स्थानिक कार्यक्रम संमेलनातून त्या सादरही करते. पण गेली 10-12 वर्ष फूल आणि समिधा हा माझ्या कवितेंचा निवेदनासह कार्यक्रमही नाशिक, संगमनेर, इचलकरंजी, कोल्हापूर इत्यादी अनेक ठिकाणी सादर केला. श्रोत्यांचा त्यालाही उदंड प्रतिसाद मिळतो. वैद्यकीय व्यवसायामुळे मला रोज माणसं वाचायला मिळतात. प्रत्येकाची कथा व व्यथा वेगळी, टेन्शन, सुखदुःख वेगळी. यामुळे मी अनुभवाने श्रीमंत झाले आणि वाचकांना आपलंसं वाटेल असं लिहू शकले. मग ते कथा, कविता, लेख काहीही असो. माझी पुस्तकं मला प्रिस्क्रिप्शनसारखी उपयोगी पडतात. मला जे सांगावंसं वाटतं ते ही पुस्तकं सुसंगतपणे सांगून जातात. माझा व्यवसाय व लेखन नेहमीच एकमेकांना पूरक ठरलं. मी लिहित होते तरी त्याची पुस्तकं झाली आणि ती सर्व दूर वाचकांपर्यंत पोहोचली. याचा आनंद आगळाच. रंगसुखाचे या पहिल्या पुस्तकानं वाचकांबरोबर एक जिव्हाळ्याचं नातं दृढ केलं. हे ऋणानुबंध असेच कायम राहोत. या सर्व पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. वाचकांना मला नेहमी भरभरून प्रेम दिलं. प्रत्यक्ष भेटून, फोन करून, पत्र लिहून ते व्यक्त केलं. कॅनडा, अमेरिका इत्यादी परदेशातून सुद्धा अमेरिकेतील एका ज्येष्ठ भारतीयाचं पत्र आलं की रंगसुखाचे या पुस्तकातील काही प्रकरणं मी अमेरिकेतील मराठी भाषिकांसाठी वेबसाईटच्या माध्यमातून प्रसारित करावी म्हणतो. त्यासाठी संमती द्या. अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पाडले या धक्क्यातून सावरण्यासाठी एका तरुणाला त्याच्या वडिलांनी भारतातून माझी पुस्तकं पाठवली. त्याचं कृतज्ञाने भरभरून वाहणारं पत्र आलं. अशी कितीतरी पत्र. काही जणांचा तर उद्याचा दिवस आजच्यापेक्षा गोड करण्यासाठी माझा हातभार लागला. त्यातून काही चांगलं घडलं याचं समाधान मनात दाटून येतं. या बाबतीत मी स्वतःला फार भाग्यवान आणि श्रीमंत समजते. कारण वाचकांचं, श्रोत्यांचं आणि माझ्या रुग्णांचं प्रेम हीच माझी शक्ती, उद्दिष्टाची परिपूर्ती आणि तृप्ती देखील. वाचक हो, तुमच्या पत्रांचा झरा तर अखंड वाहत असतो. तुमची काही पत्र अगदी आशय श्रीमंत. या पुस्तकांनी कधी मायेचा हात तर कधी मैत्रीची थाप कशी दिली, कुणाला कसं सावरलं, कुणाला सुचकारलं, कुणाला शांतवलं, हेही पत्र सांगतात. आणि मला अंगावरून मोरपीस फिरल्यासारखं वाटतं. कारण पत्रातील जवळीक अशीच असते, हळुवार, अगदी मनाच्या गाभाऱ्यातून साधलेली. तुमचा हा अकृत्रिम स्नेह, जिव्हाळा असाच बरसत राहो ही मनोभावे प्रार्थना. डॉक्टर रमा मराठे. पूर्वाश्रमीची डॉक्टर मेधा वसंत मुळे. उद्यापासून प्रत्यक्ष पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. मनगंगेच्या काठावरती.